महाकुंभ मेळ्यातील एका व्हिडिओमुळे IIT बाबा नावाने ओळखले जाणारे अभय सिंग लोकप्रिय झाले होते। उच्च शिक्षित असूनही अशा प्रकारे संन्यासी अवस्थेत पोहोचल्याने याची बरीच चर्चा रंगली होती। दरम्यान नोएडामध्ये एका खासगी न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत कथितरित्या मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला। IIT बाबा आणि काही साधू संतांमध्ये झालेल्या हाणामारीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। रिपोर्टनुसार IIT बाबाला मुलाखतीसाठी एका खासगी न्यूज चॅनलने आमंत्रित केले होते। IIT बाबांनी आरोप केले की या मुलाखती वेळेस उपस्थित मीडिया कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले। यावेळी भगवे वस्त्र परिधान केलेले काही लोक बाहेरून आले आणि त्यांनी मारहाण केली, तसेच जबरदस्ती एका खोलीत बंद करण्याचा प्रयत्न केला। यावेळी स्वामी वेदमूर्ती नंद सरस्वती नावाच्या एका व्यक्तीने दांड्याने मारहाण केली। या घटनेनंतर IIT बाबा थेट सेक्टर 126 मधील पोलीस चौकीच्या बाहेर बसले। मात्र पोलिसांनी समजून घातल्यानंतर त्यांनी पुढे कोणतीही तक्रार दाखल केली नाही। दरम्यान प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यातील एका व्हिडिओमध्ये IIT बाबा चर्चेत आले। त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारत-पाक सामन्याबाबत त्यांनी केलेल्या भविष्यवाणीचीही चर्चा रंगली होती। पाकिस्तान विरुद्ध भारत हारणार असे भाकीत त्यावेळी त्यांनी केले होते। अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवापूर्वी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी भेट देऊन पुतळा परिसराची पाहणी केली। सध्या पालिका प्रशासनाकडून पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम चालू आहे, ते त्वरित पूर्ण करावे। पुतळ्याच्या परिसरात लाईट बसवावेत, रंगरंगोटी करून घ्यावी आणि अक्षय तृतीयेपूर्वी पुतळा परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी, अशा सूचना यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिल्या। यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, देवीदास बनसोडे, बसवराज चाकोई, श्रीकांत कट्टीमनी, अमित कलशेट्टी, दरगो पाटील, विजापुरे, भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष जम्मा आदी उपस्थित होते। जगद्गुरू महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त सोलापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आज या पुतळ्याच्या पाहणी संदर्भात आम्हा सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे। त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आता मला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत त्या बाबतीत मी आता आमदार महोदयांना ती सगळी माहिती दिलेली आहे। तथापि पुतळा जेव्हा आपण पुतळ्याची उंची कमी करून जेव्हा पुतळा नव्याने त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून बसवणार आहोत। नमस्कार, मी अमित रोडगे, बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष। आज सकाळी आम्ही विकास अभिमुख नेतृत्व श्री देशमुख मालक यांच्या घरी बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भातलं निवेदन देण्यासाठी मी गेलो असता मालकांनी तात्काळ ते बनावर घेतलं आणि संबंधित जे काही अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन महात्मा बसवेश्वर जयंतीच्या आधी शक्य तितक्या व्यवस्थित पद्धतीने सुविधा करून घेऊन त्याच्यामधल्या परत जे रिन्युएशनचे जे काही आणि सुशोभीकरणाचे विषय आहेत हे करून घेण्यासंदर्भातल्या त्यांनी सूचना आज दिलेल्या आहेत। आणि ज्या पद्धतीने लिंगायत समाजाच्या भावना समजून घेऊन देशमुख मालकांनी जे काही तात्काळ जे निर्णय घेऊन एवढा मोठ्या प्रमाणात आदेश दिलेला आहे ह्यासाठी बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त लिंगायत समाज बांधवांच्या बसव भक्तांच्या वतीनं मी आदरणीय देशमुख मालकांचं मनपूर्वक आभार की लवकरात लवकर हे मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वर महाराजांचा जसा जाजवलेला इतिहास आहे तो लवकरच रिन्युएशनच्या नंतर अधिक प्रकर्षाने समोर येईल। ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे। स्पर्धेमध्ये टीम इंडियाने विजयी सुरुवात करत पाकिस्तानला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला। संपूर्ण जगभरात क्रिकेट रसिकांमध्ये सध्या क्रिकेटचा फीवर पाहायला मिळत आहे। भारतात तर क्रिकेटला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, त्यामुळे क्रिकेटशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात क्रिकेट रसिकांना रस असतो। विश्वचषक कोण जिंकेल यावर तर्कवितर्क लावले जात असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अली इराणी यांनी भारतीय संघ विश्वचषक जिंकून नवीन इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त केला। भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणार का असा प्रश्न विचारला असता इराणी म्हणाले, सध्या पाकिस्तानात ICCची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेतील टीम इंडियाची कामगिरी पाहता टीम इंडिया आगामी विश्वचषक स्पर्धा सुद्धा सहज जिंकेल असा विश्वास डॉक्टर अली इराणी यांनी व्यक्त केला।
दरम्यान आजच्या क्रिकेटपटूंसाठी फिटनेस अनिवार्य घटक बनला आहे. तरी भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा संघाकडे फिजिओथेरपिस्टही नव्हता. 1987 मध्ये डॉक्टर अली इराणी भारतीय संघाचे पहिले अधिकृत फिजिओथेरपिस्ट बनले आणि त्यांनी संघातील खेळाडूंच्या दुखापतींवर जागीच उपचार करून त्यांना लवकरात लवकर पुनरागमन करण्यास मदत केली. ज्या बापाने लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले, त्याच वडिलांना मुलगा दारू पिऊन मारहाण करत होता. याच मुलाच्या छळाला कंटाळून आधी बापाने रील स्टार मुलाला संपवले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना भरवखेडा, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथे मंगळवारी घडली आहे. बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवर त्यांनी मुलाचा खून करून तो पुरल्याची माहिती दिली. विठ्ठल पाटील वय 50 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर हितेश विठ्ठल पाटील वय 20 असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आहेत. विठ्ठल पाटील भरवखेडा येथे मूळ रहिवासी असून ते कुटुंबासह एरंडोल इथल्या वृंदावन नगरात वास्तव्यास होते. मात्र मुलगा वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांचा छळ करून मारहाण करायचा. या प्रकाराला कंटाळून विठ्ठल यांनी मुलाचा खून करून स्वतःही आत्महत्या केली. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यास कंटाळून भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ त्याचा खून केला आणि मृतदेह जमिनीत पुरला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. काल हितेश याचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळून आला. तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी सुती दोरी आढळून आली. या दोरीनेच विठ्ठल यांनी मुलाला फाशी दिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे आयोजित बालस्नेही पुरस्कार 2024 या पुरस्काराकरता डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, सोलापूर शहर यांना उत्कृष्ट पोलीस उपायुक्त म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच महादेव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सोलापूर शहर यांना बालस्नेही पुरस्कार 2024 उत्कृष्ट पोलीस निरीक्षक या प्रकारात गुन्हे शाखा सोलापूर शहर विभागातून जाहीर झाला आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर शहर यांच्या नेतृत्वाखाली बालकांच्या संरक्षणार्थ केलेल्या कारवाईबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र शासन यांनी दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे. सदर पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे 3 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील बदली व रोजंदारी सेवकांना मागील सेवा ग्राह्य धरून त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नुसार जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना दिले. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेले आहे. सदर सेवक 1987 ते 1990, 1992, 2000 मध्ये निवड समितीमार्फत सेवा ज्येष्ठ यादी तयार करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे त्या सेवा ज्येष्ठ यादीप्रमाणे यादीतील सेवकांना कायम करण्यात आलेले होते. परंतु महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2005 अन्वये महाराष्ट्र शासन विभागाकडून 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आलेली होती. परंतु सदर बदली सेवक हे 1995 पूर्वी सेवेत कार्यरत होते. त्या सेवकांना 1 नोव्हेंबर 2005 नंतर परिवहन उपक्रमाकडील रिक्त पदांवर नियुक्ती केलेल्या अशा सेवकांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन 1982 चा नियम लागू केलेला नाही. सदरच्या ठरावावरील सन 2009 मध्ये सदरची बंदी उठवण्यात आलेली असल्याने त्यानंतर परिवहनकडील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्यात आली होती. त्याप्रमाणे सदरचे सेवक हे 2009 ते 2015 या कालावधीत त्यांना सेवेत कायम करण्यात आले. त्यानंतर सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन मागणी संदर्भात सातत्याने मागणी असल्याने सदर मागणीनुसार आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापक यांनी पेन्शन संदर्भातील विभागास योग्य त्या सूचना करून कामगारांची थकीत देयके तात्काळ द्यावीत, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी परिवहनचे निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित. पुणे लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन तालुका करमाळा येथे पेट्रोलिंग करत असताना रात्री 9:55 नवी दिल्ली बेंगळूर या KK एक्सप्रेसने जोरदार धडक दिल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या RPF जवानाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी घडली. श्रीकांत वाघमारे वय 42 राहणार कुर्डुवाडी असे मृत्यू झालेल्या RPF जवानाचे नाव आहे. याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार RPF जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर येथून भिगवण रेल्वे स्टेशन येथे बदली होऊन आले आहेत. ते शुक्रवारी जिंती रोड रेल्वे स्टेशन येथे पेट्रोलिंग करत होते, पण रात्री 9:55 सुमारास KK एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्याने या गाडीची वाघमारे यांना जोराची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत वाघमारे हे मूळचे कुर्डुवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. याबाबत पुढील तपास दौंड पोलीस